जेवताना 9 वर्षाच्या मुलाच्या घशात काहीतरी अडकल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आईने खांद्यावर खासगी डॉक्टरांकडे धाव घेतली। डॉक्टरांनी अत्यवस्थ मुलाला बिटको रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला। भाजपचे पदाधिकारी भूषण शहाणे यांनी मातेला अत्यवस्थ मुलासह दुचाकीवरून बिटको रुग्णालयात पोहोचवले, मात्र तोपर्यंत मुलाने मातेच्या खांद्यावरच प्राण सोडले। प्रवीण सुरेश डगळे, राहणार खिरविरे, तालुका अकोले असे या मुलाचे नाव असून संगीता डगळे असे त्याच्या आईचे नाव आहे। संगीता या मुलगा प्रवीणसह मराठा कॉलनी भागात पाहुण्या म्हणून आल्या होत्या। सोमवारी दुपारी जेवताना प्रवीणला श्वासोच्छवासाचा त्रास झाल्याने तो निपचित पडला। त्याला अत्यवस्थ स्थितीत आईने खासगी डॉक्टरांकडे नेले। डॉक्टरांनी त्यांना बिटको रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला। संगीता डगळे यांनी रिक्षा चालकांना मुलाला बिटको रुग्णालयात दाखल करण्यासाठी विनंती केली। त्याचवेळी भूषण शहाणे यांनी माईलेकाला रुग्णालयात दाखल केले। संगीता डगळे यांनी आपल्या मुलाला एका खासगी रुग्णालयात नेलं होतं, परंतु तिथल्या डॉक्टरांनी त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला। तेव्हा संगीता यांनी रिक्षा चालकांनी विनवणी करून रुग्णालयात जाण्यासाठी मदत मागितली, परंतु रिक्षा चालकांनी नकार दिला। तेव्हा तिथे असलेले भाजप पदाधिकारी भूषण शहाणे यांनी तातडीने आपल्या दुचाकीवरून दोघांना महापालिकेच्या रुग्णालयात नेलं, मात्र रुग्णालयाचं गेट बंद होतं। मग ते बिटको रुग्णालयात गेले, मात्र डॉक्टरांनी 9 वर्षाच्या मुलाला मृत घोषित केले।